लाडकी बहीण 6 वेळेला पुढच्या जोडी येऊन जाणार आम्ही. लाडकी बहीण जर यांना आणू शकते तर लाडकी बहीण 6 वेळेला निवडून नाही देणार. हे बघा 6 वेळेला नाही आणणार आता. सगळ्या लाडक्या बहीण यांच्या आता सोबत आहे. त्यांच्या विधानसभेला लगटलाच आहे खेटून. होईल ना साहेब, आमच्या संबंधात नाही जिथपर्यंत. तर मला मारू नका ना म्हणा. बघा या टक्क्याला माझा पाय बसले. या टक्क्याला आलो इथून त्याला बोलवा इथे. त्या टक्क्याला इथे बोलवा. त्या टक्क्याला इथे बोलवा. बीजेपीला झुलवून थांबवलं. साहेब मला एक सांगा, PA ला तिकीट द्यायचं, नातेवाईकाला तिकीट द्यायचं. कराड साहेबांनी नातेवाईकाला भारतीय जनता काय आम्ही कार्यकर्ते होतो. जातीवाद जातीवाद केलेला आहे. पूर्ण जातीवाद झालेला आहे इथे. आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहोत का आम्ही चांगलं 20 वर्ष काम केलं. काय पैसे तापायची आज उपास असताना आम्हाला न्याय पाहिजे. न्याय पाहिजे. आम्ही इथं सिया मांडून बसणार आहे. आम्हाला न्याय पाहिजे आज. आक्रोश करणारी जनता आहे ही काय प्रशांत पाटीलची नातेवाईक नाही आहे. सांभाळले लोक हे संघटनेचे कार्यकर्ते सगळ्या जाती धर्माला घेऊन चालला ही काही पैशातून आणलेली जनता नाहीये. 6 PL तिकीट देतो. तुमच्या बापाची पार्टी. साहेब नातेवाईकांना PA ला द्यायचं. आम्ही 25 वर्षापासून कार्य आहे. मी रस्त्यावर आहे साहेब, रस्त्यावर मी नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब. जर रस्त्यावर काम असेल साहेब PA ला दिलं. हे काम आहे. यांची प्रायोरिटी का? आपण बघू शकता या ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे भाजपचेच कार्यकर्ते आहेत ते उद्रेक झालेला या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला पोलीस बंदोबस्त लावलेला आहे कारण या ठिकाणी महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि या ठिकाणी एक बाब आहेत या ठिकाणी लोकांमुळे बदनामी होते. बीजेपी चांगल्या पक्षाची हे जे लोकल 2 मंत्री आहेत हे बदनामी करतायत. हा सगळा रोष भागवत कराड आणि अतुल सावेंवर आहे. हे दोघा लोकांनी राजकारण केलं आणि ऐन ज्या लोकांचं नाव तुम्ही आज सर्वे करा नाही तर आम्हाला मारून टाका. जर तरी 10% लोकांनी जरी ओळखलं 5% लोकांनी ओळखलं ना तर तुम्ही त्यांना तिकीट द्या. 5 हा यांचा प्रशांत बदाने पाटील यांचा कोणीच नाही. आम्ही वार्डातले माणसं आहेत रांधाने. आम्ही कोणीच नाही. हो तेच आमच्या कामाला येतात. आमची कामं करतात करतोस. आमच्या सुखदुःख वाटत भावनेचा आदर करणारे माणसं आहेत म्हणून ना जात ना पात जात नाही पात नाही. वृद्ध माणसापर्यंत काळजी घेणारा सुखदुःखात उभा राहणारा प्रत्येकाचं म्हणजे नवरात्र असो गणपती असो सुखदुःख असो प्रत्येकाच्या घराघरात जाणारा प्रत्येकाला समजून घेणारा प्रत्येकाला हात देणारा मदतीचा हात देणारा असा माणूस जो आम्हाला पाहिजे होता. आम्ही सतत सांगत होतो वार्डातले कितीतरी लोक वानखेडे सरांना मेसेज करत होते की आमच्या प्रभागातून आपल्या प्रभागातून आम्हाला ह्या भागामध्ये प्रशांत बदाने पाटील पाहिजे. आज कमीत कमी तुम्ही सर्वे जर केला आता सुद्धा सर्वे करा तुम्ही जर 70% लोक नाही प्रशांत बदाने पाटील ओळखत असतील. उद्विग्न का झालो त्यांनी आम्हाला 2:30 वाजेपर्यंत झुलवत ठेवलं आणि ऐनवेळेवर असं केलं. हा जो बदमाशपणा आहे या मंत्री लेवलच्या माणसाचा हा लोकांशी जनतेशी वागण्याचा आम्ही कार्यकर्ता असो का मी जनतेचा प्रतिनिधी ऐका ना यांनी काय केलं 1 कोटी रुपये दिले म्हणून त्यांना तिकीट दिलं की यांनी असं केलं असं खोटं बोलून या लेवलच्या माणसांना यांची लायकी योग्य नाही. याचं योग्य आहे का? या ठिकाणी बघू शकता.